तर मग ते शेअरचे भाव वाढेल किंवा कमी होईल, तर हे आपण कशावरून डिफाईन करतो? मग त्याचं ॲनालिसिस करतो आपण. ॲनालिसिस केल्यानंतर म्हणजे ॲनालिसिस म्हणजे काय होईल? विश्लेषण बरोबर आहे, समजून घेतो. ते दोन पद्धतीने आपल्याला समजून घ्यायचं राहते, एक फंडामेंटल आणि दुसरं टेक्निकल. आता फंडामेंटल म्हणजे काय नेमकं? फंडामेंटल म्हणजे फंडामेंटल म्हणजे कंपनीच्या संदर्भात सर्व गोष्टी जाणून घेणे, बरोबर आहे. म्हणजे त्या फंडामेंटल म्हणजे कंपनी कोण चालवत आहे, तिचे प्रमोटर कोण आहे, त्याच्यानंतर कंपनी कोणतं उत्पादन करत आहे, ते उत्पादन केल्यानंतर ते कोणत्या प्रकारे म्हणजे सेल करत आहे, सेल कसा आहे त्यांचा, वाढत आहे दरवर्षी की काय, त्यांचं प्रॉफिट कसं होत आहे, बरोबर आहे ना. जर कंपनीचं काय होईल, जर कंपनी एखादी तयार केल्यानंतर जर सेल वाढला, जे प्रॉडक्ट तयार केले त्या कंपनीने ते विकले गेले, तरच तिचा फायदा होणार. एखादी कंपनी आहे, तिने प्रॉडक्ट काढले, त्याच्यानंतर ते विकल्याच नाही गेले, तर मग काय होईल? कंपनी बंद पडेल, बरोबर आहे. म्हणून त्या कंपनीचा सेल कसा आहे बा, त्या गोष्टी महत्त्वाच्या, सर्वात महत्त्वाची गोष्ट तीच आहे, सेल. आता सेल करणं कोणावरती डिपेंड आहे? मॅनेजमेंट. एखादी कंपनी कोण चालवत आहे, ती कशा पद्धतीने चालवत आहे, त्यांची स्ट्रॅटेजी कशी आहे सेलिंगची, त्याच्यावरती डिपेंड करते. ते सर्व गोष्टी येते मग त्याच्यामध्ये. म्हणजे काय काय येणार, एक ढोबळ मानाने फंडामेंटलचं काय काय येणार ते सांगतो आपण. म्हणजे एक कंपनीचं मॅनेजमेंट, म्हणजे कंपनीला मॅनेज करणारे जे लोक आहे, जी टीम आहे, संचालक मंडळ आहे, ते कसं आहे, बरोबर. त्यानंतर त्यांची सेलिंग स्ट्रॅटेजी हे काही आपल्याला माहीत नाही पडणार, पण एक आपण समजून घेतो. प्रॉडक्ट कसे सेल करायची ती स्ट्रॅटेजी असेल ना काहीतरी, बरोबर आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये सेलिंग किती होत आहे बा, दर 3 महिन्याला, दर महिन्याला किती त्यांचा माल विकला जात आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये परत त्यांना प्रॉफिट होत आहे की लॉस होत आहे, त्या कंपनीमध्ये प्रॉफिट होत आहे की लॉस होत आहे, बरोबर आहे. प्रॉफिट होत आहे की लॉस आहे, कशावरून लक्षात येईल आपल्याला? जर समजा त्या कंपनीने त्या कंपनीचे प्रॉडक्ट आहे, ते विकत आहे, पण जर समजा विकल्यानंतर जे उत्पादन म्हणजे त्यांना मिळत आहे उत्पन्न किंवा उत्पादन म्हणू त्याला आपण, तर ते जे पैसे मिळून राहिले ते पैसे मिळणारे आहे, पण खर्च त्यांचा जास्त आहे. म्हणजे खर्च कशावरती जाणार? काल आपण बघितलं होतं की रमेश आणि गणेशने एक कंपनी निर्माण केली, म्हणजे सुरू केली, तर त्याच्यासाठी कशावरती खर्च जाणार? तो जागा आहे, समजा मशिनरीज आहे, कर्मचाऱ्यांचं पेमेंट आहे, बरोबर आहे, इतर सर्व गोष्टींवरती तो खर्च होणार. आता कंपनी विकत आहे आपला माल, पण महत्त्वाची गोष्ट त्यांचा जो खर्च आहे तो मोठ्या प्रमाणात आहे, तर कंपनी फायद्यात जाईल की नुकसानीत जाईल? लॉसमध्ये जाणार, बरोबर आहे. म्हणून त्या कंपनीला प्रॉफिट होत आहे की लॉस होत आहे, आणि त्यांचा जो रेट ऑफ म्हणजे प्रॉफिट लॉस रेशिओ, म्हणजे दरवर्षी लॉस वाढत आहे की दरवर्षी प्रॉफिट थोडं इन्क्रीज होत आहे, ते सुद्धा महत्त्वाचं राहते. आणि दुसरी आणि सर्वात महत्त्वाची एक गोष्ट आहे की या कंपनीमध्ये कोणी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. म्हणजे आता मार्केटमध्ये भाग घेणारे ते लोक राहते, तो एक स्पेशल आपण चॅप्टर पाहू. पण कोणी म्हणजे जसं आता तेच याच्यातच येणार, म्हणजे ना डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, FII, DII वगैरे जे राहते ना, त्याला म्हणतो आपण FII, म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. म्हणजे जगातील काही अशा संस्था आहे ज्या वेगवेगळ्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात जगातल्या, बरोबर आहे. तर आपल्या भारतीय शेअर मार्केटमध्ये जागतिक ज्या काही संस्था आहे, आर्थिक संस्था, त्यासुद्धा आपल्या शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. आता त्या जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतात, तर तेवढा मोठा पैसा लावतात, तर ते असंच लावत असेल का की काही ॲनालिसिस करत असेल, सर्व गोष्टी पाहत असेल, तेव्हाच एखाद्या कंपनीमध्ये ते पैसा लावत असेल? आणि ही जी व्यक्ती आहे, ही जी संस्था आहे, ही एकदम सर्वात म्हणजे बुद्धिशाली आहे असं समजायचं. तर ते सर्व गोष्टीचं ॲनालिसिस वगैरे करून आपले पैसे त्या कंपनीच्या शेअर्समध्ये कंपनीमध्ये गुंतवणार, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे DII म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. डोमेस्टिक म्हणजे घरगुती, जे भारतातल्याच संस्था आहे, जसं समजा बँक्स आहे, SBI, HDFC, ह्या ज्या बँक्स आहे त्यासुद्धा इन्व्हेस्टमेंट करतात. जसे म्हणजे बरोबर आहे, म्युच्युअल फंड आहे ना, ते सुद्धा इन्व्हेस्टमेंट करतात.
तर ते काय झाले डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. त्याच्यानंतर जे मोठे मोठे लोक आहे, एकदम श्रीमंत लोक आहे, कोण कोण सांगितलं आपण, त्याच्यामध्ये राकेश झुंझुनवाला सारख्यांजवळ 5,000 करोड, 10,000 करोड, 20,000 करोड अशी संपत्ती असणारे जे लोक आहेत ते सुद्धा इथं महत्त्वाची भूमिका बजावणार, बरोबर आहे. त्याच्यानंतर ब्रोकरेज फर्म आहे, आता हे एकदम काही वाढवू नये आपण, ब्रोकरेज फर्म आहे. आणि त्याच्यानंतर परत काय आहे, प्रोफेशनल ट्रेडर आणि त्याच्यानंतर रिटेलर्स. अशा पद्धतीचे 5 ते 6 लोक म्हणजे इन्व्हेस्टर पार्टिसिपेंट राहते मार्केटमध्ये. त्यांचा एक म्हणजे स्पेशल चॅप्टर आपण स्पेशल समजून घेऊ त्याच्या संदर्भातलं, ठीक आहे. तर हे लोक जेव्हा एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात तर तेव्हा पूर्ण ॲनालिसिस करून करतात. तर मग त्यांची इन्व्हेस्टमेंट त्या शेअरमध्ये आहे किंवा नाही हे बघायचं काम आपलं आहे, बरोबर आहे. त्यांची जर इन्व्हेस्टमेंट असेल तर मग आपण तिथं सेफ आहो बा, एक प्रकारे असा त्याचा अर्थ आहे, ठीक आहे. लक्षात आलं. तर ह्या सर्व गोष्टी आपण फंडामेंटल ॲनालिसिसमध्ये बघतो. त्याच्यामध्ये मग रेशिओज आहे, पी रेशिओ, फेस व्हॅल्यू असं भरपूर आहे. तर ते फंडामेंटल तेवढं काही आपण आता अभ्यासत नाही किंवा मग अभ्यास होऊ शकतो, ते आता आपल्यावरती डिपेंड करते, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण काय करतो का दुसरं ॲनालिसिस करत असताना इथे टेक्निकल ॲनालिसिस शिकतो, बरोबर आहे. तर टेक्निकल ॲनालिसिस शिकलं तरी आपल्याला शेअरचे भाव का वाढणार का कमी होणार हे सर्व गोष्टी समजणार, ठीक आहे. तर मुळात आपण आपला फोकस जो आहे पूर्ण टेक्निकल ॲनालिसिसवरती आहे, बरोबर आहे. तर याच्यामध्ये काय शिकणार आपण, कॅन्डलस्टिक पॅटर्न. कॅन्डल म्हणजे काय आहे बघ, कॅन्डल कशी मूव्ह करते, का बरं मूव्ह करते, ठीक आहे. ह्या सर्व गोष्टी आपण कॅन्डलमध्ये शिकणार. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा शिकणार आपण चार्ट पॅटर्न. याच्या पहिलं आहे बऱ्याच गोष्टी, सपोर्ट, रेजिस्टन्स, ट्रेंड लाईन वगैरे सर्व गोष्टी आहेत त्याच्यामध्येच चार्ट पॅटर्न सोबत. याच्या पहिलं आपल्याला दुसऱ्या नंबरवरती सपोर्ट, रेजिस्टन्स, ट्रेंड लाईन, ट्रेंड लाईन ह्या सर्व गोष्टी म्हणजे स्टेप बाय स्टेप. त्याच्यानंतर काही इंडिकेटर्स आहे, ठीक आहे. म्हणजे हे काय कॅन्डल शिकून घ्यायचे आहे, चार्ट पॅटर्न शिकायचे आहे, ट्रेंड शिकायचं आहे, सपोर्ट रेजिस्टन्स शिकायचं आहे. त्याच्यानंतर ट्रेंड लाईन काय आहे बा, इंडिकेटर कोणते यूज करायचे. त्याच्यानंतर 5वं आहे, आता हे महत्त्वाचं इथपर्यंत झालं, ठीक आहे. आता नंतर अजून त्यापेक्षा महत्त्वाचं आहे, त्या म्हणजे रिस्क मॅनेजमेंट. रिस्क मॅनेजमेंट. त्याच्यानंतर परत येणार इमोशन मॅनेजमेंट, ठीक आहे, इमोशन मॅनेजमेंट. आणि काही समजा स्ट्रॅटेजीज आहे त्या. अशा पद्धतीनं आपण पूर्ण म्हणजे स्टेप बाय स्टेप जाणार, ठीक आहे. तर अशा पद्धतीचं हे सर्व फंडामेंटल ॲनालिसिस आणि टेक्निकल ॲनालिसिस आपल्याला पूर्ण म्हणजे समजून घ्यावं लागते. तर आता तुम्हाला ही जर गोष्ट मी आज जी शिकवली समजा ती समजली असेल तर मग तुमच्या लक्षात येणार, तुमची सायकोलॉजी चालणार. एकदा कॅन्डल्स आपलं पूर्ण प्रकरण झालं समजा, कॅन्डल्सबद्दल आपल्याला किती प्रकार आहे, आपण किती टॉपिक शिकतो कॅन्डल्समध्ये. हां, रेड कॅन्डल का बरं बनते, ग्रीन कॅन्डल का बरं बनते ते व्हिडिओमध्ये पाहून घ्या जो, म्हणजे सोबत म्हणजे कसं आपलं जास्त होईल, म्हणजे ते व्हिडिओमध्ये आहे आपल्या, ठीक आहे. तर ते सर्च जर कराल तुम्ही कांताई ट्रेडिंग अकॅडमीचं यूट्यूब तर येऊ शकते. हां, एक ग्रुप बनवू, पण आपल्याला वाटलं का किती लोक येतील बा त्याच्यानुसार मग आपल्याला एक म्हणजे हे करता येईल, तर एक ग्रुप बनवून घेशील प्रशांत नंतर सर्वांचं. हां, कॅन्डलस्टिक सायकोलॉजी. परत ह्या गोष्टी आपल्याला फास्टमध्ये रिवाईज झाल्या पाहिजे. जेव्हा आपण ट्रेड करतो तर पहिलेच माहीत पाहिजे की आपल्याला काय काय बघायचं आहे, तेव्हाच आपण ती गोष्ट बघणार. नाही तर कसं होईल, जेव्हा आपण चार्ट समोर जातो तेव्हा आपला माइंड आहे ना ब्लँक होते पूर्ण. तर आपण परफेक्ट शिकून आहोत तरी आपल्याला त्या गोष्टी आठवत नाही. तर याच्यावरती काय करावं लागेल, वारंवार म्हणजे सरावाशिवाय दुसरा पर्याय नाही. तुम्ही जर कॅन्डलस्टिक जरी मी एवढं हे एकच भाग शिकवला ना तरी सफिशियंट आहे. म्हणजे कॅन्डलस्टिकचे स्कोर्स म्हणजे असे मागणे राहते. ह्या एकच जर आपण शिकवू तर ते क्लिअरिटी म्हणजे एकदम वेगळीच येऊन जाईल. फक्त आपल्याला फॉलो करायच्या त्या गोष्टी माइंडमध्ये राहिल्या पाहिजे. तर ठीक आहे, हे तर व्हिडिओमध्ये आलेलंच असणार, ठीक आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांग, किती वाजले,
आता फक्त एकच कॅन्डल सांगू आणि थांबून जाऊ आपण. आता बघा, एखादी ग्रीन कॅन्डल का बनते, रेड कॅन्डल का बनते ते बघून घ्या. फक्त आता तुम्हाला सांगतो, एक समजा दिवस निघाल्यानंतर काय होईल, रोज मार्केट ओपन होते, जसे शेअर मार्केट आहे रोज ओपन होते, बरोबर आहे. जसं ज्या दिवशी गणेश आणि म्हणजे रमेश यांनी सुरुवात केलेली जी कंपनी लिस्ट झाली होती तेव्हा तो ओपन झाला होता एक. त्याच्यानंतर रोज 9:15 वाजले की मार्केट ओपन होते, बरोबर आहे. तर 9:15 वाजता मार्केट ओपन झाल्यानंतर त्यांचे ओपन भाव, बरोबर आहे, ओपन भाव म्हणजे निघणार. समजा एखादी शेअर्स आहे, काय होईल, शेअर असण्यापेक्षा एक गोष्ट सांगतो. आता समजा ही कॅन्डल आहे, ही समजा ग्रीन कॅन्डल आहे. तर या कॅन्डलची मुवमेंट कशी झाली आणि याच्यामध्ये काय सायकोलॉजी आहे हे आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं राहते. याच्यामध्ये सायकोलॉजी काय आहे बा, ही ग्रीन कॅन्डल बनली, कशी बनली, का बरं बनली, आणि याच्यातून आपल्याला ते काय सांगत आहे हे समजून घ्यावं लागते. तर ते कॅन्डल स्टिकमध्ये आपण समजू. आता ही ग्रीन कॅन्डल का बरी बनली, ग्रीन कॅन्डल का बरं बनते, रेड कॅन्डल का बरं बनते, तर त्या गोष्टी तुम्ही समजून घ्या, म्हणजे कॅन्डलचं थोडंफार समजून जाईल. आणि त्याच्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप या सर्व विषयाला शिकायला सुरुवात करू. हो, म्हणजे आपलं हे महत्त्वाचेच भाग चालू आहे, हे सर्वात महत्त्वाचे आहे. हां हां हां, कोणालाही वाटते. हां, हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि हे कोणालाच माहिती. क्लिअर, तुम्ही नुसतं कॅन्डल्स शिकणं म्हणजे हिला डोजी म्हणते बा, या कॅन्डलला डोजी म्हणते, हे शूटिंग स्टार आहे, हे हॅमर कॅन्डल आहे, असं शिकून शिकत नाही. हे तर कुठं यूट्यूबवरती आहे, सर्वच ठिकाणी आहे. पण याच्यामध्ये नेमकं काय झालेलं आहे बा, याची सायकोलॉजी काय आहे, बरोबर आहे, त्या सर्व गोष्टी समजणं गरजेचं राहते. तर मी ज्या गोष्टी तुम्हाला दोनच, जरी समजा दोन गोष्टी तुम्ही फॉलो केल्या, दोन गोष्टी, कालचं सेशन पूर्ण आणि आजचं जे शिकवलं तेवढं तरी सफिशियंट आहे. म्हणजे पूर्णच आलं त्याच्यामध्ये. म्हणजे भाव का बरं वाढते, भाव का बरं कमी होते, आणि कंपाऊंडिंग जी आहे ती सर्वात महत्त्वाची आहे, बरोबर आहे. तर इथंच थांबू आपण आणि कॅन्डल स्टिकच्या संदर्भात आपण सुरुवात करू मग उद्यापासून. तर काय शिकलो ते एक तर रजिस्टरवरती घरी गेल्यानंतर लिहून घ्या किंवा मग लक्षात ठेवा. हां, म्हणजे वारंवार आपण कसं आहे, आठवड्यात झाल्यानंतर विसरणार ना या गोष्टी, बरोबर आहे ना, विसरते ना. त्याच्यामुळे कसं एक रजिस्टर घ्या, जे महत्त्वाचे पॉईंट्स मी सांगतो ते लिहून घ्यायचे आणि व्यवस्थित, म्हणजे ना आता आपण शिकत आहोत तर मग आपलं पूर्ण फोकस द्यायचं, नाही का.